जवान अमर देसाई यांच्यावर शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार। मुलगा आदित्यनं भडाकणी देताच फुटला नूलकरांच्या अश्रूंचा बाण। अमर देसाई यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची व्यक्त झाली सार्वत्रिक भावना। घरच्यांनीच केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान अमर देसाई यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी नूल इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। मुलगा आदित्य यानं चितेला भडागणी देताच उपस्थित अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला, तर त्यांची मुलगी पूर्वा हिचा आक्रोश पाहतानाही उपस्थितांची मनं हेलावली। अमर देसाई यांच्या पत्नी तेजस्विनी हिनेच तिचा प्रियकर सचिन राऊत याच्या मदतीनं हात पाय बांधून अमर यांना विष पाजल्यानंतर त्याच्यावर पुणे येथील सैनिक रुग्णालयात उपचार सुरू होते। शनिवारी 17व्या दिवशी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली। आज सकाळी नूल येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी आजी माजी सैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, तहसीलदार ऋषिकेश शेळके, 109 टीए बटालियनचे सुभेदार संजय वाघे, 18 मराठा बटालियनचे बसवराज कोठरी आदींनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली। दरम्यान आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लजचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी जवान अमर देसाई यांचे मारेकरी असलेल्या त्यांची पत्नी तेजस्विनी आणि तिचा प्रियकर सचिन राऊत यांच्यावर प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी केली।